गेली अनेक वर्ष गुरुपौर्णिमेच्या निमित्त मंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर निवासस्थानाहून माडखोल साई मंदिर इथपर्यंत पालखी सोहळा केला जातो. शनिवारी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला माडखोल येथील साईंची पालखी मंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर निवासाने आणण्यात आली. यानंतर मंत्री केसरकर यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. रविवारी गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानाहून स्वतः मंत्री दीपक केसरकर साईबाबांची पालखी खांद्यावर घेऊन माडखोलपर्यंत गेले. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले असतात. ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी.